कल्याण से करीब हाजी मलंग दरगाह परिसर में बदलापुर फॉरेस्ट विभाग द्वारा घर, मकान, दुकान तोड़क कार्रवाई को अवैध बताकर 16 जुलाई की बजाय 18 तारीख को हाजी मलंग से थाने कलेक्टर ऑफिस तक जन आक्रोश मोर्चा निकालने की तैयारी नरसिंह दत्तू गायसमुद्र साहब ने की है। इस तरह का निवेदन अंबरनाथ तहसीलदार, बदलापुर फॉरेस्ट विभाग, अंबरनाथ एसीपी तथा हिल लाइन पुलिस को दिया गया है। याद रहे कि पिछले 4 तारीख के दिन बदलापुर फॉरेस्ट विभाग ने भारी दल बल के साथ हाजी मलंग दरगाह परिसर के घर, मकान, दुकान तथा होटलों को अनाधिकृत बताकर तोड़क कार्रवाई की थी। इन दुकानदारों को अपनी बात दाद फरियाद रखने का मौका तक नहीं दिया गया था। जिला प्रशासन ने यह अन्याय किया है। इस तरह का आरोप नरसिंह दत्तू गायसमुद्र ने किया है। एक दुकान, होटल को फॉरेस्ट विभाग ने निशाना बनाया था। इस अन्यायकारक घटना के खिलाफ डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्र साहब ने आंदोलन का मुद्दा बताकर आगामी 18 जुलाई के दिन हाजी मलंग बम्बनवाड़ी से लेकर थाने कलेक्टर कार्यालय तक धड़क मोर्चा निकालने का इशारा दिया है। इस विषय में गायसमुद्र साहब ने अंबरनाथ तहसीलदार के अधिकारी को एक निवेदन देकर मोर्चे की चेतावनी दी है। इसी संदर्भ में बदलापुर के फॉरेस्ट अधिकारी श्री नातू को भी एक निवेदन दिया गया है। इस मौके पर नाना गायसमुद्रे, शांताराम भ्यूसेने, शिवसेना शिंदे गुट के अल्पसंख्यक सेल के अध्यक्ष यूसुफ मेमन, अल्ताफ खान, इस्लाम इकबाल खान उर्फ अरबाज भाई, महबूब शेख, बरकत अली अंसारी, राजेश गरासे, जावेद शेख, अधिवक्ता गौतम वाहुल तथा मिंटू सिंह भी शिष्टमंडल में सहभागी रहा। सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। आम्ही आज बदलापूर येथे वन विभाग कार्यालय आणि तसेच अंबरनाथ तहसीलदार या कार्यालयावर भेट दिलेली आहे। कारण की हाजी मलंग येथे काही दिवसापूर्वी जी वन विभाग कार्यालयाने जी कारवाई केली ती वरती टेकडीवर, त्याविषयी संबंधी आम्ही येणाऱ्या 16 तारखेला आमचे अध्यक्ष माननीय नरसिंह दत्तू गायसमुद्रे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यावर मोठ्या संख्येने तिथले रहिवासी आणि कल्याणचे काही रहिवासी सर्व मिळून ट्रस्ट मिळून सर्व आमच्या पक्षातर्फे धडक जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व तिथल्या पहाडी रहिवाशांना न्याय देण्यासाठी मोर्चा काढणार आहोत। तसेच तिथे जी घर तोडफोड झालेली आहे तिथं आमची अशी पण मागणी आहे की त्यांचा जो मोबदला आहे त्यांना वापस देण्यात यावा, अशी आमच्या पक्षातर्फे वन विभाग कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालय या सर्व साहेबांना अशी विनंती आहे। धन्यवाद। जय भीम। नमो बुद्धाय। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे। आज आपण वन विभाग यांनी जे हाजी मलंग दर्ग्यावर जी कारवाई केली, हाजी मलंग पहाड ट्रस्ट दर्गा या ठिकाणी जी कारवाई अतिक्रमण केलेली आहे वन विभागाने, ते चुकीच्या पद्धतीने कारवाई केलेली आहे। आज बघत आहे की पावसाळ्याच्या वेळेला कुठलीही कारवाई होत नाही, परंतु वन विभाग अधिकारी, तहसीलदार आणि ही अधिकारी म्हणजे जी डिपार्टमेंट असतील त्यांचे संबंधित, पोलीस डिपार्टमेंट असो, वन विभाग डिपार्टमेंट असो, जिल्हा अधिकारी, तहसील सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी मिळून त्या ठिकाणी संयुक्त कारवाई केलेली आहे। मग ही कारवाई जी केली ती कुणाच्या सांगण्यावरनं केली, कुणाच्या म्हणण्यावरनं केली, कुणाच्या दबावाखाली केली, ही आम्हाला त्याची माहिती मिळेलच समजा। परंतु जी पावसाळ्याच्या वेळेला जी कारवाई केली ती चुकीच्या पद्धतीची झाली आणि वरील जी फुलं विकणारे आहेत, समजा हार विकणारे आहेत, समजा चादर विकणारे आहे हाजी मलंग दर्ग्याला, त्या ठिकाणी जी लोकांना येतात ती त्या ठिकाणी कुठलंही भाडं नसतं। फक्त ती चादर घेतल्यावर त्याचा फक्त पैसे असतात आणि त्याला कुठलंही 24 घंट्यासाठी भाडं नसतं। तशा पद्धतीचं त्या ठिकाणी लोकांना मदत, मग पाण्याची व्यवस्था असो, लाईटची व्यवस्था असो, सर्व व्यवस्था त्या ठिकाणी केल्या जाते, त्यांना रूम दिल्या जाते। म्हणजे अशा पद्धतीची त्या ठिकाणची व्यवस्था आहे। आज सर्व जी येणाऱ्या लोकांची परिस्थिती आहे ती एकदम बिकट आहे आणि येणाऱ्याला ती ठिकाणी बघितलं तर चायची सुविधा नाही, नाश्त्याची सुविधा नाही, राहण्याची सुविधा नाही, या कुठलेही म्हणजे येणाऱ्या यात्रीला सुविधा त्या ठिकाणची ठप्प झालेली आहे। कारण का त्या ठिकाणी आज कारवाई झालेली, येणाऱ्या गेल्या 4 तारखेला कारवाई झालेली आहे आणि ती कारवाई झाली असता आम्ही त्या ठिकाणी वरती जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणचं बरंचसं नुकसान, एकही म्हणजे त्या ठिकाणी वस्तू राहिलेली नाही। त्या ठिकाणचे फ्रीजपासून ती बाटल्यापासून ती त्या ठिकाणचे कपाट असो की जे काही सुविधाचं सामान असो ती सर्व तोडफोड करून उद्ध्वस्त केलेलं आहे, त्यांना रोडवर आणलेलं आहे। आणि ह्यामुळे आमची एकच मागणी आहे की येणाऱ्या 18 तारखेला आमचा जिल्हा अधिकारी कार्यालयावर हाजी मलंग वाडीवरनं
ती जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, ज्यांना पक्षाचा पाठिंबा द्यायचा असेल ह्या मोर्चाला, त्यांनी आमच्याकडे पत्र पाठवून या मोर्चामध्ये आपली उपस्थिती दाखवणे, आपले जी कार्यकर्ते असतील, आपले जी पदाधिकारी असतील, आपले जी लोक असतील, त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्या ठिकाणी आले पाहिजेत. आणि त्यांना मी आमंत्रण करतो आणि त्यांना मी विनंती ही देखील करतो की याच्यामध्ये एका हाजी मलंगचा विषय नाही, परंतु अख्ख्या महाराष्ट्राचा विषय आहे. आणि हीच विषय जर कुणीही आपण अशी कारवाई होऊ दिली आणि त्याला जर विरोध केला नाही तर ही अशा पद्धतीच्या कारवाया सतत होत राहणार आणि गोरगरिबावर हमेशा तातोडा पडलेला आहे आणि गोरगरिबाला न्याय कुठेच मिळत नाही. त्यामुळे न्याय देण्यासाठी आपण 18 तारखेला मोर्चा ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं. आणि आपण बघितलं हाजी मलंगला येणे झालेला ज्या ठिकाणी जो इमारत उभी होती, येणे झालेल्या जागेत देखील कारवाई झाली. म्हणजे निष्कृष पद्धतीचे ट्रस्टची जागा होती आणि ती येणे झालेली 1 एकर 29 गुंठे जागा होती, त्याच्यातली देखील कारवाई केली. म्हणजे अशा पद्धतीची, म्हणजे ह्यांच्यावर कोणाचा प्रेशर होता, ह्यांच्यावर कोणाचा दबाव होता, ह्यांना कोणी सांगितलं होतं. म्हणजे अशा पद्धतीचं आमची मागणी आहे आणि ती आम्ही माहिती काढू आणि जी आहेत संबंधित अधिकारी याच्यामध्ये ती निलंबित केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना त्या पदावरून हटवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय महाराष्ट्र.